तर नमस्कार मित्रांनो, तर आम्ही निघालो होतो आज किल्ले विसापूर जाण्यासाठी। मी आणि माझे मित्र आम्ही सगळे बाईकनी पुण्यावरनं निघालो किल्ले विसापूर जाण्याकरिता। सो आम्ही सगळे एन्जॉयमेंट करत हेल्मेट वगैरे घालून निघालेलो। रस्त्याने खूप सुंदर असं वातावरण होतं। सो आम्ही तिथल्या वातावरणाचा आनंद घेत निघालो, पण ह्याच गडबडीमध्ये आम्ही विसरलो मॅप लावायचा आणि आम्ही जाऊन पोहोचलो एका चुकीच्या ठिकाणी। चुकीचं ठिकाण म्हणजे असं की आम्ही पोहोचलेलो विसापूरच्या बॅक साईडला, तर तिथनं तो रस्ता नव्हता। कारण आम्ही तिथे गेल्यानंतर बघितलं की काहीच लोक नव्हते, तर आम्ही त्या गावामधनं रिटर्न निघालो आणि आम्ही रस्ता पकडला जो मॅपने आम्हाला दाखवला लोहगड साईड कळा। लोहगड साईडने जाताना एक विसापूरला वरती चढण्याकरता एक फाटा लागतो। सो आम्ही तो रस्ता पकडला आणि आम्ही सगळे मित्र निघालो लोहगड साईडने जाताना आम्हाला लागला भजे धबधबा, बट त्यामध्ये पाणी नव्हतं। त्यानंतर आम्ही सरळ वरती गेलो, कारण आमचं जे मेन स्पॉट होतं ते होतं किल्ले विसापूर। तर तिथनं जाताना आम्ही छोटासा रोड, घाट आणि सुंदर निसर्गाचा आनंद घेतला। असा सुंदर निसर्ग, एकदम ढग आभाळाला टेकलेला। आम्ही पोहोचलो किल्ले विसापूरला पोहोचल्या आम्ही बघितला डायरेक्ट स्वर्ग। तिथे ढग एकदम खाली आलेले, पूर्णकडे धुकं, रोड एकदम दगडांनी भरलेला, चढायला त्रास होणारा बट आनंद देऊन जाणारा। सर्वीकडे निसर्गरम्य वातावरण होतं। त्याच ठिकाणी जे धुकं होतं त्या धुकामुळे आम्हाला समोरचंही दिसणं बंद झालं होतं। त्यानंतर आम्ही जसं किल्ले विसापूरच्या वरती पोहोचलो तर बघितलं आपल्यापासून 50 मीटरवरचा माणूस सुद्धा नीट दिसेनासा झाला। याच गडबडीमध्ये आमचे 2 मित्र हरपले। त्यांना शोधण्यासाठी आम्ही इकडे तिकडे बघितलं तर ते आम्हाला दिसले एका दुसऱ्या किल्ल्याकडे। ये जो मौसम है, ये मौसम बहुत बढ़िया है। यहाँ पे गर्दी भी कम है। तिथनं आम्ही एका राजवाड्याकडे गेलो, जो पडका थोडा राजवाडा होता, पण त्याचे अवशेष उरलेले होते। सो आम्ही तिथे गेलो तर बघितलं अक्षरशः त्याकडे पाहून असं वाटत होतं की आपण खरंच एका जुन्या किल्ल्यामध्ये आलोय। एकदम शेवाळ लागलेली, त्यानंतर त्यावरती थोडं मॉइश्चर आणि धीमे धीमे पाऊस चालू असलेला आणि पूर्ण दाट असं जंगल। आपल्यापासून 50 मीटरवरचा माणूस सुद्धा दिसेनासा असा आणि एवढं दाट, आणि त्यामध्ये तिथे जास्त लोकांची गर्दीही नव्हती। ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी तिथे काही जास्त लोकांची गर्दी नव्हती। सो आम्ही चांगल्यापणे या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकलो आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकलो। तिथनं आम्ही निघालो परत जाण्याकरिता, तर आम्हाला दिसले झाडावर भूत नव्हते, लोक बसलेले होते पण धुक्यामुळे ते विजिबल नव्हते। तर आम्ही रिटर्न आल्यानंतर इतकं धुकं वाढलं की आम्हाला आमच्या सोबतचे सुद्धा दिसत नव्हते। तर आता आम्ही आमच्या मित्राला जेव्हा शोधत होतो तेव्हा तो आम्हाला दिसेनासा होता। तुम्हाला या क्लिपमध्ये तो कुठेच दिसणार नाही, पण तो जसा आला बघा 4 ते 5 स्टेपमध्ये तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि पूर्णतः विजिबल झाला। त्यानंतर आम्ही मस्त आपली पेटपूजीची सोय केली, गरमागरम भजे आणि मॅगी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे घेतल्या आणि एक किल्ल्यावरतीच एक स्पॉट बघितला छान असा, तिथे जाऊन आम्ही मॅगी वगैरेचा आस्वाद घेतला। त्यानंतर आम्ही आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। रिटर्न जातानाचे हे लोक जे आपल्याला पायी दिसत आहेत, हे लोक चालले आहे ट्रेनने। जे ट्रेनने आले होते ते ट्रेनने रिटर्न जात आहे। सो ते आता इथनं स्टॉपपर्यंत, रेल्वे स्टेशनपर्यंत पैदल जाणार आणि तिथनं आपल्या पुण्याला निघून जाणार। तर हाच होता एक छोटासा आपला मिनी व्हिडिओ, जो आम्ही एक मित्र असाच निघालो होतो किल्ले विसापूर फिरायला, आणि ही थोडीशी छोटीशी गोष्ट मी तुम्हाला शेअर केली। असेच आता पावसाळा असल्यामुळे आता आपण फिरत जाणार आणि असे ब्लॉग येत जाणार। सो चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।